अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी नॉन ग्रँटच्या संदर्भात शिक्षकांच्या ज्या अपेक्षा आहेत आणि अनुदान न मिळाल्यामुळे त्याची मनस्थिती, घरची परिस्थिती आणि समाजातील शिक्षकाचं स्थान यावरती आपण प्रकाश टाकलेला आहे. निश्चितच आजची ही जी व्यवस्था आहे की आयुष्यातील 20 ते 25 वर्ष तो शिक्षक शिक्षण घेतो आणि पर्यायी क्वालिफिकेशन MA, MPhil, नेट, सेट, PhD, D.Ed, B.Ed, DTEd आणि त्यावेळी शासनाच्या वतीनं ज्या काही पात्रता, ज्या काही CET त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, सगळे निकष तो पूर्ण करतो. परंतु जेव्हा तो जॉईन होतो, नोकरी प्राप्त करतो, तर ह्या ग्रँट आणि नॉन ग्रँटच्या धोरणापायी तो परिपूर्णरित्या खचलेला आहे. आज 15-15 वर्ष झाली तरी परमनंट नाही, पेमेंट नाही, वेतन नाही आणि पर्यायी अशा अवस्थेमध्ये संसाराचा गाडा समाजात कसं जगायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. तर ही परिस्थिती कशी काय बदलू शकते सरजी? आपण ह्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करावं. ही परिस्थिती बदलणं अत्यंत गरजेचं आहे आणि बदलू शकते. एक सकारात्मक विचार शेकडो नकारात्मक विचारांना उद्ध्वस्त करणारा असतो. क्या बात आहे. आणि एक दुर्दैवी वातावरण शिक्षण व्यवस्थेत निर्माण होऊ पाहत आहे. आणि शिक्षक या नात्यानं आमच्यासारख्या असंख्य होतकरू तरुणांना वाटतंय की हे वातावरण शिक्षण व्यवस्थेत येऊ नये. त्यामुळं शासनानं यावरती कायमच्या उपाययोजना केल्या पाहिजे. तात्पुरत्या उपाययोजना करून हे प्रश्न मिटणारे नाही. तात्पुरत्या उपाययोजना झाल्या आणि त्याचा परिणाम आज आपल्याला पाहायला मिळतो. आज लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. ही लोकसंख्या मी आपलं आसेट या माध्यमातून विचार करतो की ही लोकसंख्या म्हणजे आपलं संपत्ती आहे. या ठिकाणचे लोक चांगले शिकले, सुशिक्षित झाले, वेगवेगळ्या क्षेत्रात गेले तर त्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या विकासाला त्याचा फायदा होणार आहे. हे एकदा लक्षात घेणं गरजेचं आहे. परंतु एक ठराविक भौगोलिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या ठिकाणचेच मुलं शिकले पाहिजे आणि मग ग्रामीण भागात वाड्या वस्ती तांड्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षण कशाही पद्धतीनं दिलं तर ते चालू शकतं. ही जी काही भावना आहे ती अन्यायकारक आहे. कारण की शिक्षण घेण्याचा अधिकार हा सर्वांना समान आहे आणि शिक्षण देण्याची जबाबदारी ही सर्वांची समान आहे. आणि मग शिक्षण देणाऱ्यांचे हात जर बळकट नसतील तर शिक्षण घेणाऱ्याची अवस्था काय होईल? बरेचसे पॅकेज शासन वेळोवेळी जाहीर करतं. असंच काहीतरी पॅकेज, अशीच काहीतरी मदत ही शिक्षण विभागाच्या या होणाऱ्या सगळ्या अवस्थेला परिणाम स्वरूप होईल. अशा पद्धतीनं एक चांगला निर्णय माननीय शासनानं या माध्यमातून घ्यावा ही एक प्रांजळ अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सर, एक प्रश्न असा आहे की सरकार बऱ्याच वर्षापासून भरती प्रक्रिया बंद आहे आणि भरती प्रक्रिया जेव्हा होते तेव्हा बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये, शाळांमध्ये ज्या काही संस्था ह्या खाजगी आहेत तिथे आर्थिक व्यवहार देणं घेणं 30-30 लाख, 40-40, 50-50 लाख व्यवहार चालतो. तर हे त्या मुलासाठी की ज्यानं आस्थेनं, समर्पण भावनेनं शेतात काम करून आईवडिलांच्या पैशावर तो ग्रामीण भागातून शहरात जाऊन डिग्री मिळवतो आणि जेव्हा त्याला अशी डिमांड डोनेशनची केली जाते तेव्हा त्याला नोकरी कशी प्राप्त करायची? या ठिकाणी सर शासन हे पालक असतं. पालकानं एखाद्यावरती जबाबदारी दिली तर ती जबाबदारी तो घरातला व्यक्ती कशा पद्धतीनं पार पाडतो याची सदैव काळजी घेतली गेली पाहिजे. शेवटी पालक या नात्यानं म्हणजे घरातल्या सर्वांचा सांभाळ हा शासनालाच करावा लागतो. आणि या माध्यमातून मी एकच सांगेन की शासनानं या सगळ्या भरती प्रक्रिया असेल किंवा जे काय असेल या बाबतीत जिथं जिथं शंका आहे, जिथं जिथं वाटतंय की अशा पद्धतीच्या शक्यता निर्माण होणार आहे त्या ठिकाणी वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. कारण जर त्या उपाययोजना करू शकलो नाही
तर आज वयाचे 25, 30, 35 वर्ष फक्त शिक्षणासाठी घालून आज बरेचसे तरुण हे बेकार आहेत, बेरोजगार आहेत. आणि म्हणून यासाठी एक मध्यवर्ती व्यवस्था, जी व्यवस्था तुम्ही इतर स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत लावता, जी IAS, IPS, IRS, UPSCच्या बाबतीत लावता, जी तुम्ही MPSCच्या बाबतीत लावता, एक मध्यवर्ती व्यवस्था या सगळ्या स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत आहे. मग शिक्षकाच्या भरती आणि एकूण तत्सम याच्यासाठी तुम्ही एक मध्यवर्ती व्यवस्था लावणं अत्यंत गरजेचं आहे. जी व्यवस्था ही निरपेक्ष असेल, जी व्यवस्था निसंकोच असेल आणि ज्या व्यवस्थेच्या वर जे सर्वसामान्य लोक व्यवस्थेत येणारे आहेत त्यांना ती आशावादी वाटेल, अशी एक व्यवस्था, मध्यवर्ती व्यवस्था राज्य पातळीवरची ही तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी सर, ही व्यवस्था ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी बेरोजगारी कमी होईल आणि इतके वर्ष शिक्षण प्राप्त करून, कौशल्य प्राप्त करून जेव्हा हे मुलं शहरातून गावाकडे येतात, ग्रामीण भागात वावरतात, तर ते आत्मविश्वास परिपूर्ण खचलेला असतो आणि अशा अवस्थेमध्ये जायचं कुठे, इकडं आड तिकडं विहीर, अशा अवस्थेमध्ये चहूकडे त्याला अंधारच अंधार दिसतो. त्यात 3 वर्ष कोरोनाचे गेलेत. DED केलं, BEd केलं, CET दिली, कधी पेपर फुटला, कधी एखाद्या संस्थेकडे 10-20 लाखाचा व्यवहार केला, आता पद भरायचे तर समोरचा 30 लाख देतोय आणि एकंदरीत CSB धोरण, हे कॉन्ट्रॅक्टचं धोरण किंवा हे अशा पद्धतीचं धोरण एकदम परिपूर्ण बदललं पाहिजे, हाही विचार आपण व्यक्त केला आहे. आता शेवटी जाता जाता सर हे सांगा की ह्या शिक्षकांना ह्या MA, MPhil, नेट, सेट, PhD, DEd, BEd ह्यांना आपण असं नाही केलं जाऊ शकत का की शिक्षण खात्याव्यतिरिक्तही ह्या कुशल मनुष्यबळाचा उपयोग, आज देशामध्ये असे विविध खाते आहेत की तिथे ह्या कुशल मनुष्यबळांना जर आपण तिथं नोकरी दिली, कामावरती घेतलं, त्यांच्या कौशल्याचा आपण जर उपयोग करून घेतला तर खूप मोठा उपयोग होऊ शकतो. कारण देशातली नवी पिढी आणि नवी पिढीला घडविण्याचं काम हे शिक्षक करतात, तर त्यांचा उपयोग इतर क्षेत्रातही केला जाऊ शकतो, असं आपल्याला ह्याविषयी काय वाटतं? अत्यंत म्हणजे माझ्या काळजाला हात घालणारा प्रश्न तुम्ही या प्रसंगी उपस्थित केला, त्याच्यासाठी सर्वप्रथम तुमचं आभार व्यक्त करतो. कारण असं आहे, हा रहाटगाडा आहे. मी थोडंसं व्यावहारिक बाबतीत बोलणारा व्यक्ती असल्यामुळं मी या सगळ्या गोष्टी स्पष्ट बोलू इच्छितो. हा रहाटगाडा आहे. आपल्याला या रहाटगाड्याचा भाग व्हायचं की आपल्याला आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं, हे शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येकानं एकदा समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, धोरणात्मक निर्णय वयाचे 15, 10, 20 वर्ष हे होईल, पण व्यवस्था पिळवणूक करते म्हणून आपण पिळवून घ्यायचं, हेही मला चुकीचं वाटतं. त्यामुळं स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर अनेक जे सोर्सेस आहेत, स्रोत आहेत, ज्यातून तुम्ही तुमच्या कार्याची चुणूक ही दाखवू शकता आणि त्याचा उपयोग समाजाला चांगला होऊ शकतो. असे वेगवेगळे क्षेत्र ह्या जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण यानं निर्माण झालेले आहे. आणि शिक्षण क्षेत्रातल्या माझ्या बांधवांना माझी विनंती असेल की ठीक आहे, दुर्दैवानं का होईना ह्या जाळ्यात आपण अडकलेलो आहोत, परंतु या जाळ्यातून आपल्याला बाहेर यायचं आहे आणि यासाठी निराश न होता होईल त्या परीनं आपल्याला यातून आपल्या म्हणजे कार्यकुशलतेने वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या नावाचा गवगवा ज्याला आपण म्हणू किंवा आपलं कार्य वेगवेगळ्या क्षेत्रात दाखविणं गरजेचं आहे. किमान त्यामुळं तरी शिक्षण क्षेत्रातली जी काही आलेली मरगळ आहे ती दूर होण्यासाठी मोलाची मदत होईल. अगदी सर, खरंच अत्यंत समर्पक असं उत्तर आपण या प्रश्नाला दिलेलं आहे की या युवकांनी निराश न होता, हताश न होता, ह्यातून मध्यम मार्ग काढून कौशल्य आपल्याकडे आहेत तर त्याचा वापर आपण समाजासाठी किंवा आपलं अर्थोपार्जन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गांनीही करू शकतो. आज वाढती लोकसंख्या, वाढती बेरोजगारी, जागा निघतात 10 आणि अर्ज येतात 10,000, अशा अवस्थेमध्ये 9,999 लोकांनी जायचं कुठे? तर अशा प्रसंगी येणाऱ्या काळात भविष्यकाळाचा वेध घेता
या प्रायव्हेटायझेशन, लोकलायझेशन ह्या भूमंडलीकरणाच्या ह्या दौरामध्ये, ह्या युगामध्ये आपण निश्चितपणे सुवर्णमध्य साधायलाच हवा. तरच येणारा काळ हा एका प्रकारे आपण ग्रँट नॉन ग्रँट ह्या धोरणात न अडकता आपण कुशल मनुष्यबळाचा उपयोग रोजगारासाठी, आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी आपण करू इच्छितो. आणि आपण शासन प्रशासनाकडूनही ही अपेक्षा बाळगूयात. त्यांनाही संवेदनशीलता ठेवून येणाऱ्या काळात भरती प्रक्रिया राबवावी. जिथे जिथे पद रिक्त आहेत तिथं पद भरावेत आणि ह्या पात्र लोकांना न्याय द्यावा, जेणेकरून बेरोजगारी कमी होईल आणि समाजामध्ये समता नांदेल. शिक्षकांच्या मनाची आणि तनाची जी काही कुचंबना, जी काही ससे होलपट या ठिकाणी होत आहे ती थांबेल. जाता जाता शेवटचा प्रश्न आदरणीय सर आपणास विचारतो की शिक्षकाशिवाय समाजामध्ये समता, बंधुता, विवेकशीलता, वैचारिकता आणि नवी पिढी देशाचा आधारस्तंभ आहे, देशाचं भविष्य आहे. तर जर ह्या अशा अवस्थेत जगणाऱ्या शिक्षकांसोबत असं होत असेल तर देशाचं भविष्य कुठे, हा एक अत्यंत चिंतेचा विषय आहे. तर देशाचं भविष्य शिक्षकांच्या हाती आहे असं मला वाटते. तर ह्या शिक्षकांविषयी शासनानं अत्यंत महत्त्वाची अशी कोणती एखादी भूमिका घ्यावी जेणेकरून हा प्रश्न थांबेल? सर, प्रलय आणि निर्माण या दोन गोष्टी शिक्षकाच्या हाती आहेत. वा. प्रलय आणायचा असेल तर तो शिक्षक आणू शकतो आणि नवनिर्माण करायचं असेल तरी तो शिक्षक करू शकतो. इतकी समाज व्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका शिक्षकाची आहे. जर इमॅजिन करा, जर शिक्षक नसता तर, शिक्षक नसते, तुम्हाला आम्हाला शिक्षकच नसते तर, किंवा एकूणच जे कोणी उच्च पदस्थ आहे किंवा समाज जो व्यवस्थितरित्या चालू आहे याच्यात शिक्षकानं, कुटुंबाबरोबरच शिक्षकानं दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवरती हे सगळं चालू आहे. आणि भविष्यातही हीच परिस्थिती राहणार आहे. शिक्षकाचं स्थान सूर्य चंद्रा इतकंच प्रखर आहे. जसे सूर्यचंद्र कायम अबाधित आहेत तसंच समाज व्यवस्थेत शिक्षक हा कायम असणार आहे आणि त्याच्या बुद्धितेजानं तो सतत प्रकाशमान करणार आहे, या समाज व्यवस्थेला प्रकाशमान करणार आहे. आणि म्हणून शिक्षकाला सन्मान, शिक्षकाची आर्थिक दैन्य दूर होणं, शिक्षकांच्या एकूणच सर्व ज्या अडीअडचणी आहेत याचा सारासार विचार करून फक्त त्याला वेगळं स्वरूप न देता एक माणुसकीच्या पातळीवरती, ज्याला आपण म्हणू, एक ह्युमॅनिटी बेसवरती शिक्षकाच्या बाबतीतल्या सगळ्या प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक माननीय शासनाकडून, ज्यांच्या अखत्यारीत हा विषय आहे त्यांच्याकडून हे होणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर एक जो समाज आहे तो ब्रेन डेड होईल. म्हणजे जो कुशल मनुष्यबळ आहे तो महाराष्ट्राच्या बाहेर जाईल, देशाच्या बाहेर जाईल, तो ब्रेन डेड होईल. त्यांचं जे कुशलपणा आहे तो तिकडच्या देशाच्या, तिकडच्या राज्याच्या डेव्हलपमेंटसाठी यूज करेल. हा एक पार्ट होईल. आणि दुसरा समाज असा निर्माण होईल की दुसऱ्या समाजात शिक्षण, गुणवत्ता याचा कोणताही अंतर्भाव राहणार नाही. म्हणजे या माध्यमातून पुन्हा अश्मविभागाकडे आपण जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. ठीक आहे, राहणीमान बदलतील, चकाचक राहणीमान येतील, तुमच्या आमच्या हातात हे इलेक्ट्रॉनिक साधनं येतील, पण विचारांचं काय? विचार हा तुमच्या हातातला मोबाईल किंवा माझ्या हातातला मोबाईल देणार नाही. विचार देणारा हा शिक्षक असतो आणि शिक्षकानं दिलेले विचारच चिरंतन असतात. नाही तो लाखो विचार येतात, लाखो विचार जातात, परंतु समाज व्यवस्था ह्या समाजात उभारलेल्या शिक्षकांनी उभारलेल्या नीतिमत्तेवर आधारित आहे आणि ते समजून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. अत्यंत समर्पक अशी चर्चा, असे विचार आपण या ठिकाणी प्रस्तुत केले की शिक्षकामुळेच समाजामध्ये समता नांदेल, शिक्षकामुळेच एका प्रकारे चरित्रवान पिढी निर्माण होईल. तो समाजाचा, देशाचा आधारस्तंभ आहे.
आणि आपण ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहतो, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, आज ज्यांची क्रांतीसूर्य महात्मा फुले ज्यांची जयंती आपण आज साजरी केली, तर एक खूप मोठा वैचारिक वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. आणि ह्या सर्व महापुरुषांच्या विचारांच्या संपन्न या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांवर जो काही अन्याय, जी काही अवमानना त्यांची होते आहे, तर ती थांबलीच पाहिजे. आणि नक्कीच आपण शासन, प्रशासन, सामाजिक संस्था आणि सर्वांच्या वतीने ह्या अपेक्षा बाळगूयात. तमाम साऱ्या नॉन ग्रँट शाळेचे शिक्षक आणि प्राध्यापकांच्या वतीने आम्ही आशावाद बाळगून आहोत की निश्चितच येणाऱ्या काळामध्ये 2022 मे, जून, जुलै, डिसेंबरपर्यंत निश्चितपणे भरती प्रक्रिया सुरू होईल आणि ह्या आमच्या निस्तेज झालेल्या नॉन ग्रँटच्या बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल अशी आशा बाळगूयात. आणि आपल्या चर्चेला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊयात. आपण आलात, मोलाचं असं मार्गदर्शन, नॉन ग्रँटच्या शिक्षकांच्या व्यथा आणि कथा या विषयावर आपण आत्मीय संवाद या ठिकाणी केला, त्याबद्दल मी आपले सर्व नॉन ग्रँट शिक्षक आणि प्राध्यापकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. जय हिंद, जय भारत. थँक्यू.